माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं आज या ठिकाणी अखंड हिंदुस्थानचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज, त्याच पद्धतीनं या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी माता आणि त्या ठिकाणी सामाजिक समतेचा संदेश देणारे महात्मा ज्योतिराव फुले, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना अभिवादन करून महाराष्ट्र राज्याचे विकास रत्न विकास पुरुष या महाराष्ट्राचे भाग्य विधाते आणि बारामतीचा गोलंदाज अजितदादा पवार मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले संपूर्ण राज्यामध्ये सहकारी साखर कारखान्यामध्ये 3636 रुपये बाजार स्वतःच्या नावाने संचालक मंडळाने विक्रम प्रस्थापित केलेले आणि माळेगाव कारखान्याचे विद्यमान चेअरमन केशव बापू जगताप, या ठिकाणी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन बाळासाहेब भाऊबावरे, त्याच पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले डोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम दादा, छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी विराजमान असलेले आणि ज्यांनी छत्रपती साखर कारखान्याची पुढा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे ते पृथ्वीराज बापू जाधव, त्याच पद्धतीने मी आपण जास्त लोक येत नाही सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सभासद बंधू बांधवांनो, खऱ्या अर्थानं माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक या ऐतिहासिक निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासमोर उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे आहेत। मित्रांनो, ही निवडणूक खऱ्या अर्थानं 19,700 सभासदांच्या प्रपंचाची नाहीये। ही निवडणूक या साखर कारखान्यावर अवलंबून असलेल्या 19,700 सभासदांबरोबर या कारखान्यावर अवलंबून असलेल्या कामगारांच्या, या कारखान्यावर अवलंबून असलेल्या इतर व्यावसायिकांच्या, या कारखान्यावर अवलंबून असलेली बाजारपेठ आणि एकूणच तालुक्याच्या प्रपंचाची निवडणूक म्हणली तर वावगं ठरणार नाही। कारण मित्रांनो, आपण जर पाहिलं माळेगाव सहकारी साखर कारखान्याने नुकतंच कांडबिल 200 रुपये जाहीर केलं आणि त्या कांडबिल 200 रुपयाप्रमाणे माळेगावच्या माझ्या या सभासदांच्या जे कच्चे शाळेत जातात त्या शाळेत जाणाऱ्या मुलांच्या शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी बारामतीच्या बाजारपेठेमध्ये गर्दी फुलली। शाळेचं दप्तर घ्यायचं असेल, शालेय साहित्य घ्यायचं असेल, त्याच पद्धतीने माझ्या शेतकऱ्याला आता 8 साली ऊसाची लागण करण्याची वेळ लागली होते। त्यासाठी सरी काढण्यापासून जी मशागत करावी लागते ती तयारी करण्यासाठी 2 पैसे हातात आले आणि म्हणूनच या महाराष्ट्राचा जाणता राजा असणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली हे संचालक मंडळ काम करत असताना सभासदांची गरज ओळखून, सभासदांची नळ ओळखून, सभासदांच्या गरजेला 2 पैसे उपलब्ध करून देणारे संचालक मंडळ आहे। आणि मित्रांनो, मला अभिमानाने सांगावं वाटतं की ज्या उपमुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राचा तब्बल 11 वेळा अर्थसंकल्प सादर केला, ज्या उपमुख्यमंत्र्यांच्या हातात महाराष्ट्राची आर्थिक तिजोरी आहे, ज्या उपमुख्यमंत्र्यांचे सहकार खातं आहे, ज्या उपमुख्यमंत्र्यांच्या ताब्यामध्ये कृषी खातं आहे, अशा या उपमुख्यमंत्र्यांना स्वतः उमेदवारी म्हणून ते आपल्या सगळ्यांसमोर आलेले आहेत। अशा वेळेला एक आवर्जून सांगावं वाटतं मित्रांनो, अजितदादांनी ज्या वेळेला उमेदवारी जाहीर केली, अजितदादांची उमेदवारी का नको? जर अजितदादा 1 लाखाच्या मताधिक्याने निवडून येत असतील तर या तालुक्यातल्या जनतेची काळजी घेण्याचं कर्तव्य दादांचे आणि म्हणून खऱ्या अर्थाने दादांची उमेदवारी या ठिकाणी आपल्याला ठणकून सांगावं वाटतं। दादांची उमेदवारी आली की काही जणांच्या पोटामध्ये गोळे होते आणि दादांचं काम आहे माझ्या तालुक्यातल्या लोकांनी 1 लाखाच्या मताधिक्याने निवडून दिलं, त्या तालुक्यातल्या सभासदांच्या प्रपंचाची काळजी करणं एक नैतिक कर्तव्य आहे आणि म्हणून साठी ही उमेदवारी आपण सभासद बांधवांना नीट लक्षात घ्या। दादांच्या उमेदवारीने अनेकांच्या पोटामध्ये भीतीचे गोळे निर्माण केलेले आहेत। तुम्ही मुख्यमंत्री व्हा, तुम्ही कारखान्यामध्ये तुमचं काय काम आहे? आणि अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या कारखान्याचा कारभार बघा मागच्या पंचवार्षिकमध्ये सन 2015 ते 2020 या कालावधीमध्ये आपण विरोधकांच्या कारभाराची तुलना केली आणि 2020 ते 2025 या 5 वर्षामधल्या कारभाराची जर आपण तुलना केली तर निश्चितपणे अजितदादांच्या नेतृत्वाखाली जो कारभार झालेला आहे तो आपल्याला आपल्या सर्वांचं मत त्या ठिकाणी निश्चित बनवलं की आपण निलकंठेच्या पॅनलच्या मागं अजितदादांच्या नेतृत्वाने मागं भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे। मित्रांनो, आपण जर बारकाईने बघितलं 2015 मध्ये विरोधकांचं पॅनल ज्यावेळेस त्या ठिकाणी सत्तेमध्ये आलं त्यावेळेस आपण जर तुलना केली आपल्या विरोधकांच्या पॅनलच्या तुलनेत सहकारी साखर कारखान्याची तुलना केली तर 2015 ते 2020 या कालावधीमध्ये आपल्याला सांगावं वाटतं की
14-15 मध्ये आपल्या कारखान्याची रिकव्हरी होती 11.84, सोमेश्वर साखर कारखान्याची रिकव्हरी होती 11.28. तो कार्यकाळ होता बाळासाहेब भाऊंचा. त्यानंतरचा कार्यकाळ आपण पाहिला तर 2016, 17, 17, 18, 18, 19 आणि 19, 20 या काळामध्ये सातत्याने आपली रिकव्हरी कमी झाली. आपली रिकव्हरी किती कमी झाली? 2019-20 मध्ये आपली रिकव्हरी झाली 10.61. सोमेश्वरची रिकव्हरी होती 11.25. एकूण 0.086% रिकव्हरी कमी झाली. आणि मित्रांनो, आपलं जर सगळं बघितलं आपण मागच्या पंचवार्षिकचा नारळ पण अजितदादांच्या हस्ते आपण नागेश्वर मंदिरामध्ये फोडला. तो नारळ ज्यावेळेस फोडला, तो नारळ फोडल्याचा दिवस मला आज आठवतो. कारखान्यामध्ये भयावह परिस्थिती होती. कारखान्यामध्ये विस्तारीकरण झालं होतं. कारखान्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं विस्तारीकरण, तांत्रिकीकरण, यांत्रिकीकरण योग्य पद्धतीने न झाल्यामुळं कारखान्यामध्ये जो सिरप होता तो सिरप गटरात होता. मित्रांनो, वरचे पत्रे उडून गेले होते. गरम पाण्याच्या पिचकाऱ्या पडत होत्या. गव्हाण कमी होती. गव्हाणीत पाऊस पडून गेला तर मोटर गरम होऊन बंद पडत होती. मोटर बंद होऊन बंद पडत होती. पुढं मित्रांनो ह्याच्यामधून बॉयलर मधून जी सिरप होता तो सिरप बाहेर निघत होता. त्यानंतर कॅन कमी पडत होते. आता आपण जर सगळं बघितलं, सायलो कमी पडत होता. त्यातलं साखर कारखान्याचं गोडाऊन नव्हतं. अशा सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये या सगळ्या अडचणींना तोंड देऊन या संचालक मंडळाच्या अंगावरचा गुन्हा अंगावर असताना दुसऱ्या दिवशी सकाळी अजितदादांनी VSIचं त्या ठिकाणी तज्ञ मंडळ त्या ठिकाणी पाठवलं आणि या VSIच्या तज्ञ तांत्रिक कोर्स दुरुस्तीसाठी त्यांनी काम केलं. आणि त्या ठिकाणी मित्रांनो 6000 क्रसिंग असणारा कारखाना या संचालक मंडळाने अहोरात्र परिश्रम केले. दादांच्या नेतृत्वाखाली तो 9-9.25 क्रसिंग पर्यंत गेला. मला मित्रांनो आवर्जून सांगावं असं वाटतं, आपण जर बारकाईने विचार केला, हा नेता जो आहे, हा नेता आपल्याला आपल्या प्रपंचाची बारीक सारीक गोष्टीची काळजी घेणारा हा नेता आहे. आपल्याकडे अतिवृष्टी झाली. आता मागच्या 15 दिवसापूर्वी प्रचंड पाऊस झाला. सकाळी 6 वाजता कोण जर हजर असेल तर आधी ते हजर होते. ज्या ठिकाणी पाऊस झाला त्या ठिकाणी पाणी तुंबलं, कोणाच्या घरात पाणी गेलं, पहाटे लाईट लावून रात्रीचे बंद आले, पहाटे बंद होते. ही काळजी कोण घेऊ शकतात? हे काळजी फक्त अजितदादा घेऊ शकतात. मित्रांनो, आपण बारकाईने विचार करा. गारपीट झाली. ज्यावेळेला गारपीट झाली, प्रचंड अशा प्रमाणामध्ये नुकसान झाले या परिसराचं. आदरणीय दादा गारपीट झाल्यापासून 2 तासाच्या आत बारामतीमध्ये दाखल झाले. कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण मंत्रिमंडळ घरात असताना संपूर्ण मंत्रिमंडळामध्ये मास्क लावून रस्त्यावर राहून भीड दवाखान्यात जाऊन कोणी काम केलं असेल तर ते अजितदादा पवार होते. आणि म्हणून ज्या नेत्याला आपली जाण आहे, ज्या नेत्याला माझ्या पोराबाळांच्या शिक्षणाची जाण आहे, ज्या नेत्याला माझ्या सभासदाचा संसार वाचवण्याची काळजी आहे, अशा नेत्याला आता नेता जर आपल्या कारखान्याच्या रणांगणात उतरत असेल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जर पॅनल असेल तर निश्चितपणे आपण या पॅनलला सहकार्य केलं पाहिजे. बरोबर मतांनी आपल्या पॅनल निवडून दिला पाहिजे. मित्रांनो, या ठिकाणी इच्छुक अनेक आहेत. मी पण या इच्छुकांमध्ये एक इच्छुक आहे. मी इच्छुक न करणारा एक उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहे. आपण जर पाठीमागचा इतिहास पाहिला तर आपल्याला काय दिसतं? या माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये ज्या इच्छुकांना उमेदवारी नाकारली त्या इच्छुकांच्या उमेदवारीच्या नाराजीचा फटका आपल्या कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाला बसलेला दिसतो. मित्रांनो, मी एक इच्छुक म्हणून आपल्याला आव्हान करतो, या सगळ्या 513 उमेदवारांमधून 21 जण निवडताना अजितदादा सुद्धा एक माणूस आहे. त्या सोडामध्ये सगळे उमेदवार आहेत. परंतु त्या ठिकाणी काम करण्याची संधी काही लोकांना मिळते, काही लोकांना मिळत नाही. आपण कोणाच्या नेतृत्वाखाली उमेदवारी मागितली होती? आपण अजितदादांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी मागितली होती. अजितदादा तो स्वतः पॅनलमध्ये असतील तर मी जे काही काम करणार आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करायला चाललो होतो ते अजितदादा स्वतः पॅनलमध्ये. म्हणून माझ्या सर्व इच्छुकांना आव्हान आहे की अजितदादा पॅनलमध्ये, अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण काम करणार होतो ते दादा स्वतः पॅनलमध्ये, म्हणजे आपण सर्वजण त्या पॅनलमध्ये आहोत. म्हणून कुठल्याही प्रकारची नाराजी न ठेवता आपण आवाज दाखवून या ठिकाणी नीलकंठेश्वर पॅनलला भरघोस मतांनी त्या ठिकाणी निवडून देण्यासाठी काम केलं पाहिजे. या ठिकाणी आवर्जून असं सांगावं वाटतं, 288 आमदारांमधनं संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये एकमेव असा माणूस असेल की ज्यांनी स्वतःच्या तालुका सुजलाम सुफलाम केलेला आहे. शैक्षणिक सुविधांपासून ते गरीब मजुरापर्यंत त्याच्या हातामध्ये 2 पैसे कसे जातील, त्याचा प्रपंच नीट कसा होईल हे बघण्याचं काम आणि कर्तव्य दादांनी केलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला आपल्याला आव्हान करावं वाटतं या अजितदादांना आपण भरघोस अशा मतांनी या ठिकाणी अजितदादांच्या नेतृत्वाखालचं पॅनल निवडून देऊन ऐतिहासिक निवडणुकीचा ऐतिहासिक निकाल द्यावा. विरोधकांचा एकच मुद्दा आहे, माळेगावचा छत्रपती करायचा का? अरे ज्या छत्रपती
सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी त्या दादांच्या नेतृत्वाखाली बापूंच्या नेतृत्वाखाली 6,000 मताच्या मताची त्यांनी निवडून दिलं. त्या सभासदांनी निवडून दिलेल्या त्या सभासदांनी ज्या अध्यक्षाला निवडून दिलं त्या सभासदांनी विश्वास दादांच्या नेतृत्वावर दिला. आपलं जर 5 वर्षाचा कार्यकाळ बघितला, आपलं जर 5 वर्षाचं काम बघितलं तर ते नक्कीच महाराष्ट्रामध्ये आदर्श निर्माण करणार काम या संचालक मंडळाने केलेले. मित्रांनो, मला अजून सांगावंच वाटतं की मागच्या संचालक मंडळामध्ये आपली थोडा वेळ न घेतो, जास्त नाही घेत, फक्त DPR जो झाला तो 120 कोटी रुपयाचा विस्तारीकरण 200 कोटीवर गेला. त्या ठिकाणी यांच्या या गलथान कारभारामुळे सलग 4 हंगामामध्ये रिकव्हरी कमी झाली, त्याचा तोटा सभासदांना सहन करावा लागला. त्याच पद्धतीने साखर विक्रीमध्ये पण या संचालक मंडळाने उच्चांकी कारभार केला. 26 कोटी रुपये मागच्या 5 वर्षामध्ये आपल्याला तोटा सहन करावा लागला. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण माळेगाव सहकारी साखर कारखाना एकमेव कारखाना आहे ज्या कारखान्यानं मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करून एक रकमी MRP दिली. हा माळेगाव सहकारी साखर कारखाना एकमेव साखर कारखाना आहे. आणि म्हणून मित्रांनो, त्यातला अधिक वेळ घेत आपल्याला दादांचं बोलाचं मार्गदर्शन करायचंय. त्या ठिकाणी मी जास्त वेळ घेत आपल्याला सांगतो आपल्या साखरेचं साधं गणित आहे. 2018 मध्ये जी FRP आपली होती त्या FRP मध्ये 800 रुपये वाढ झाली. आपली SLP जी आहे मिनिमम सेल्स प्राइस त्या मिनिमम सेल्स प्राइस मध्ये आपली वाढ न झाल्यामुळं त्या ठिकाणी आपली केंद्र सरकार जोपर्यंत SLP मध्ये वाढ करत नाही तोपर्यंत साखरेला दर मिळणार नाही. पुन्हा मला आपल्याला जाताना एकच आवाहन करावं वाटतं, या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व सभासद बांधवांनो, आपण दोन्ही हात वर करून या ठिकाणी दादांना निवडण्याची खात्री द्यायची आहे. त्या कमिटी लोकांना भरभरून मतांनी निवडून येईल. एकच वादा, एकच वादा, अजित दादा आगे बढ़ो, अजित दादा आगे बढ़ो, मिलकर घेणार मित्रांनो, आपल्या चॅनलची खून आहे कपशी आणि आपल्या चॅनलची खून आहे कपशी. मित्रांनो, ज्याप्रमाणे महाभारतामध्ये श्रीकृष्ण आपला सारथी होता, त्या श्रीकृष्णाने महाभारतामध्ये सारथी असताना अर्जुनाला विद्या दिली. मित्रांनो, आपल्या सर्व बहिणांचे सारखे अर्जुन दादा आहेत आणि अर्जुनाने ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी महाभारतामध्ये माशाचा डोळा उडवला. अर्जुनाला विचारलं तुम्हाला काय दिसतं? अर्जुनाने सांगितलं मला फक्त माशाचा डोळा दिसला. त्या पद्धतीने मित्रांनो, आपले सारखे आहेत अजितदादा पवार. आपल्याला काय दिसतंय? आपल्याला फक्त कपाशीचं चिन्ह दिसतंय. दिसली कपाशी वार्षिकता, दिसली कपाशी, दिसली कपाशी. धन्यवाद.